सर्व योगी साधकांना माझा नमस्कार. प्राणायामाच्या सिरीजमधला माझा आजचा हा 6वा व्हिडिओ. प्राणायाम करण्याच्या आधी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, प्राणायाम कधी केला पाहिजे, किंवा प्राणायामासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात, आपला आहार कसा असला पाहिजे, हे मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. प्राणायाम करताना बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की कोणत्या वेळेस प्राणायाम केला पाहिजे. तर प्राणायामासाठी हठप्रदीपिकेमध्ये स्वामी स्वात्माराम यांनी सांगितलेलं आहे की सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि मध्यरात्री प्राणायाम करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु आत्ताच्या काळाला ते सुसंगत नाही आहे. तर आत्ताच्या काळामध्ये आपण सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस अशा 2 वेळेला आपण प्राणायाम करू शकतो. तर सकाळी कोणत्या वेळेत करावा? ब्रह्ममुहूर्त म्हणजे साधारणतः 3:30 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंतचा तो ब्रह्ममुहूर्त असतो. परंतु आपण साधारणतः 8 वाजेपर्यंत आपण प्राणायाम करू शकतो. आणि ज्यांना सकाळच्या वेळी जमत नाही त्यांनी संध्याकाळी सूर्यास्तानंतर अर्धा तास ते 45 मिनिटानंतर केला तरीसुद्धा चालू शकतो. तर हे प्राणायाम करायच्या आधी 3 तास आपलं जेवण झालेलं असलं पाहिजे आणि आपलं पोट जे आहे ते जर सकाळी करत असाल तर पोट हे मोकळं असलं पाहिजे. सकाळची वेळ ही प्राणायाम करण्यासाठी सर्वोत्तम अशी मानली जाते, कारण वातावरण एकदम शांत असतं, स्वच्छ आणि शुद्ध हवा असते आणि आजूबाजूला काही गोंगाट नसतो. त्यामुळे मन एकाग्र करून प्राणायाम खूप छान पद्धतीने होऊ शकतो. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण प्राणायाम करायला बसतो तर त्याच्या आधी अर्धा तास आपली अंघोळ झालेली पाहिजे, किंवा जर अंघोळ न करता जर तुम्ही प्राणायाम करत असाल तर प्राणायामानंतर अर्ध्या तासांनी अंघोळ करायला पाहिजे. कारण आपलं जे शरीराचं तापमान जे वाढलेलं असतं किंवा कमी झालेलं असतं तर नेहमीच्या वातावरणाशी त्याला जुळून घ्यायला वेळ लागतो. त्यामुळे अर्ध्या तासानंतर अंघोळ करावी असं म्हटलं जातं. तसंच काही खायचं असेल तर ते सुद्धा अर्ध्या तासानंतर खाल्लं गेलं पाहिजे. आता प्राणायामाला साठी आपण जिथे बसतो ती जागा ही स्वच्छ असली पाहिजे, शांत असली पाहिजे. तिथे हवा खेळती असली पाहिजे, म्हणजे जास्त वाऱ्याचा झोतसुद्धा तिथे अंगावर नाही आला पाहिजे. आणि कुणाचं तिथे तुम्हाला डिस्टर्ब होता कामा नये अशी शांत जागा निवडायची आहे. बसताना आपण योगा मॅट किंवा स्वच्छ अशी सतरंजी प्राणायाम करण्यासाठी वापरायची आहे. पूर्वीच्या काळी मृगाजीन किंवा वाघ सिंहाचं कातडं वापरलं जायचं. तर बसण्यासाठी काहीतरी आसन हे घेणं प्राणायाम करताना गरजेचं आहे. तसंच प्राणायाम करताना आपले जे कपडे जे आहे फार टाईट नको, सैलसर आपल्याला आरामदायक वाटतील असे कपडे असले पाहिजेत. आणि प्राणायामाचा अभ्यास जेव्हा आपण करतो तर त्याचे प्राणायामाचा परिणाम आपल्याला जाणवण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये सुद्धा आपण बदल करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही सकाळी उठून प्राणायाम करायचं ठरवता, परंतु रात्री जर तुम्ही 12-2 वाजेपर्यंत जागलात आणि पहाटे उठून प्राणायाम करायला बसला तर झोप जर तुमची व्यवस्थित झालेली नसेल तर त्या केलेल्या प्राणायामाचा काही उपयोग होत नाही, किंवा मग काहीतरी अपाय होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे तुमची झोप व्यवस्थित झालेली असली पाहिजे. तुमचा आहार जो आहे तो व्यवस्थित पाहिजे. म्हणजे तुमचं अशीच प्राणायाम करताना आपली जीवनशैली आहे ती व्यवस्थित असली पाहिजे. म्हणजे वेळेवर उठणे, झोपणे किंवा वेळेवर जेवण घेणे, तर रात्रीची पुरेशी झोप घेणे, योग्य आणि संतुलित आहार घेणे. आहारसुद्धा आपला कसा हवा तर सात्विक आणि मधुर, स्निग्ध असा आहार हवा. प्राणायाम करताना दूध, तुपाचं सेवन करायला सांगितलेलं आहे आणि हे सगळं ग्रंथात सांगितलेलं आहे. मी माझ्या स्वतःच्या मनाचं सांगत नाही आहे. त्यामुळे सात्विक भोजन केल्यास त्या प्राणायामाचा चांगला उपयोग होऊ शकतो. तसेच तिखट, मसालेदार, तळलेले, जड अन्नपदार्थ प्राणायाम करताना खाऊ नयेत असं सांगितलेलं आहे. तसंच प्राणायामासाठी काही साधक तत्व आणि बाधक तत्व सांगितलेली आहेत. बाधक तत्व म्हणजे अति आहार घेणं हे प्राणायामासाठी योग्य नाही आहे. तसंच अति बोलणं, म्हणजे काही व्यक्तींना फार प्रचंड बडबड करायची सवय असते, तर ते सुद्धा ह्याच्यासाठी बाधक तत्व आहे. अति परिश्रम किंवा एखादे खूप कष्ट झालेले आहेत आणि परिश्रम झालेले आहेत आणि प्राणायाम केलं तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. तर तसंच साधक तत्व काही सांगितलेली आहेत. ती म्हणजे आपल्यामध्ये प्राणायाम करण्यासाठी स्वतःहून आतून उत्साह पाहिजे. म्हणजे कुणीतरी येऊन आपल्याला उठवत आहे आणि कर म्हणून सांगते तेव्हा आपण कुठेतरी प्राणायाम करतो, तर असं उपयोगाचं नाही. आपल्या स्वतःला आतून उत्साह असला पाहिजे. तसंच साहस असलं पाहिजे. हो, मी हे करू शकतो. पहिल्यांदा कोणतीही गोष्ट पटकन जमत नसते, पण ती सरावाने आणि प्रयत्नाने हळूहळू जमत असते.
तसंच आपल्याकडे धीर हवा, संयम हवा. पी हळद आणि हो गोरी असं कधीच होत नसतं. एखादी गोष्ट सातत्याने 6 महिने किंवा वर्षभर केल्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट दिसत असतात. त्यामुळे तो संयम, तो धीर आपल्याकडे हवा. आणि तसंच फार जास्त लोकांमध्ये गोंगाटामध्ये जाण्याची आपल्याला सवय असू नये. तर त्यामुळे सुद्धा आपलं मन जे असतं ते अशांत असतं. त्यामुळे जनसंघ परित्याग करावा असं सांगितलेलं आहे आणि ही सगळी साधक तत्त्व आहेत. तर ही सगळी साधक आणि बाधक तत्त्व ही तुमच्या लक्षात आलेलीच असतील. तर तुम्ही म्हणत असाल तर प्राणायाम राहिला बाजूला आणि अटीच जास्त आहेत. खरं तर आपल्या शरीरासाठी आपल्याला हे करायचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत आणि पूर्वीच्या ऋषीमुनींच्या अनुभवातून त्या आलेल्या आहेत. त्यामुळे त्यावर जर विश्वास ठेवून आपण जर प्राणायाम केला तर तो अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि प्राणायाम करताना बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की कोणत्या आसनामध्ये बसून प्राणायाम करावा. जे सुरुवातीला करत आहे, ज्यांना कोणतीच आसनं जमत नाहीत, त्यांनी सुखासन म्हणजे साधी मांडी घालून जरी प्राणायाम केला तरी चालू शकतो. आणि मग ज्यांना आसनं व्यवस्थित जमत आहेत तर त्यांनी पद्मासन घालायला हरकत नाही. आणि सिद्धासन हे प्राणायाम करण्यासाठी सिद्धासन हे सर्वश्रेष्ठ आसन असं म्हटलं जातं. परंतु ज्यांना सिद्धासन, पद्मासन जमत नाही किंवा स्वस्तिकासन जमत नाही त्यांनी ह्याच्यामध्ये सुखासनामध्ये बसून प्राणायाम केला तरी चालू शकतो. ज्यांना वज्रासन जमते त्यांनी वज्रासनामध्ये बसून सुद्धा प्राणायाम करू शकतात. असं हे संदर्भात कोणत्या वेळेला करावं, कपडे कसे असावे किंवा काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे प्राणायामाबद्दल ग्रंथामध्ये अगदी छान पद्धतीने आणि विस्ताराने सांगितलेलं आहे. आणि जर या गोष्टी आपण पाळल्या तर आपण जो प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत तो अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे. तसंच प्राणायामापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आसनानंतर कधीही प्राणायाम करावा. आसनं आधी केली पाहिजेत, योगासनं. कारण योगासनाने आपलं शरीर लवचिक होतं आणि आपली बसण्याची जी क्षमता असते ती वाढते. त्यामुळे आसनानंतर प्राणायाम आणि प्राणायामानंतर त्यांनी ध्यान किंवा मेडिटेशन असं सांगितलेलं आहे. तर हा क्रम असला पाहिजे आपला प्राणायाम करतानाचा. तर आणि शरीराचं शिथिलीकरण हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात किंवा काहीतरी विचारांची प्रक्रिया सतत चालू असते. मन अस्थिर असतं, चंचल असतं, मन इकडे-तिकडे धाव घेत असतं. तर त्या मनाला शांत करणं, शरीराला शांत करणं प्राणायामाच्या आधी फार गरजेचं असतं. त्यामुळे प्राणायामाच्या आधी शवासन किंवा शरीर शिथिलीकरण करणं हे महत्त्वाचं ठरतं. तर ते कसं करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आज मी जे काही सांगितलं या व्हिडिओमध्ये, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.